नमस्कार मंडळी, मी अतिशा लाड राजश्री मराठीच्या व्हॉट्स इन माय लंच या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही नेहमीच रिक्वेस्ट करत असता की आज आम्हाला ह्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा डब्बा बघायचा आहे. तर आज ना तुमची सगळ्यांची विश मी पूर्ण करणार आहे, कारण का बरेच दिवस तुम्ही कमेंट करताय की अक्षय म्हात्रेचा म्हणजे आपल्या आकाशचा डब्बा तुम्हाला बघायचा आहे. तो डब्यात काय काय खातो फायनली मी घेऊन आली आहे अक्षय म्हात्रेला. खूप स्वागत अक्षय, कसा आहेस? मी मस्त. खूप रिक्वेस्ट होत्या की आम्हाला अक्षय म्हात्रेचा डब्बा बघायचा आहे बाबा, कारण का दरवेळी आम्ही विचारत असतो आणि कमेंट सेक्शनमध्ये तुझंच नाव होतं. फायनली मी घेऊन आली आहे. सो बायकोच्या हातचा डब्बा आला आहे, मस्त बास्केट दिसतंय मला. पण अक्षय, किती फूडी आहेस तू? मी खूप फूडी आहे. म्हणजे मला मी फुल टाईम लाईक जेवणाविषयी बोलू शकतो, खाऊ शकतो. गेले काही महिने इनफॅक्ट माझे जर असे हेल्थ वर खाली होती आणि त्यामुळे माझे बरेचसे रेस्ट्रिक्शन झालेत. तर हां, तो इट हॅज बीन क्वाईट अ स्ट्रगल, बट थँक्स टू माय वाईफ त्या सगळ्या रेस्ट्रिक्शनमुळे पण ती प्रयत्न करते काही ना काहीतरी इंटरेस्टिंग करून माझ्याकरता. म्हणजे मी कधी असं डाएट असं फॉलो नाही केलेलं आयुष्यात आत्तापर्यंत, पण आत्ता मी अजूनही असं मी डाएट नाही पाळत. बट त्यात ज्या ज्या गोष्टी मला अलाउड आहेत त्या मी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करतो. पण सेटवरचा हा फेवरेट टाईम असेल ना, लंच टाईम, त्यात सगळे मिळून बसता. येस ॲब्सोल्युटली. म्हणजे असं बेसिकली आज मी एकटा आहे, पण युजली ह्या रूममध्ये मी, माझे बाबा आणि माझे 2 भाऊ, आम्ही चौघं असं इथे असतो. मग कधी कधी काही दिवशी आपली हिरोईन असते, वसू असते, तनया असते, कधी कधी सगळ्यांचा मूड असेल सगळे एकत्र बसतात. तर हां, पण हे आम्ही चौघे नेहमी लंच एकत्र करतो. आज अनफॉर्च्युनेटली तिघही नाही आहेत, सुट्टीवर आहेत आणि मी एकटा आहे आज, तर मला खूप खायला मिळणार आहे. आपले जे 2 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत ना, ते तुझ्यासोबतच लंच करणार आहेत बसून. सो आपण व्हर्च्युअल लंच करूयात. सो आपण बघूया तुझ्या लंचमध्ये काय आहे. मस्तपैकी बास्केट आहे त्याचं, आपण ते इंट्रोड्यूस करूया पहिले. हे बघा, वाव, किती सुंदर बास्केट आहे. मला असं वाटतं हे श्रेणूची चॉईस असेल. श्रेणूचंच आहे. ते मी ढापलंय ते, कारण मी ॲक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट लग्नाआधी खूप छोटं असं एक छोटासा डब्बा यायचा आहे. त्यानंतर मग डब्बे पण क्वांटिटी वाढायला लागली. म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, त्याच्या व्यतिरिक्त खायला काही अजून गोष्टी, फ्रूट्स, सॅलड. म्हणजे एवढं मी कधीच शूटिंग लाईफमध्ये खाल्लं होतं, पण गेले 1 वर्ष आता खूप सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी यायला लागल्या आहेत. तर या बघूया. मला ना इथे नोट दिसते. इट्स अ डेली प्रॅक्टिस. हां, काही ना काहीतरी असतं. हो, हां, ठीक आहे, चालेल. लिहिले, हाय माऊ, आय नो यू मिस्ड कापट्या, होप यू लव्ह इट अँड डोंट फॉरगेट द सॅलड. येस, नोट आली आहे म्हणजे फॉलो केलंच पाहिजे. म्हणजे कापट्या आहेत, आता कुठल्या कापट्या आहेत ते बघायचे आहेत. मला युजली बटाट्याच्या किंवा भोपळ्याच्या, वांग्याच्या काप आवडतात. अय्यो, थोडीशी कढी पडली वाटतं, थांबा. हो, 1 सेकंड. ओके ओके, भोपळ्याच्या आहेत, भोपळ्याच्या काप आहेत. भोपळा पण इतका लॅविश होऊ शकतो. हो. चपाती, भाकरी, भात आणि कढी. येस, नाईस नाईस. तर ओके, हां, तर हा आहे माझा. आणि अजून बरंच काय काय स्नॅक्स. नाही, गाजर आहे, या गाजर आहे. आणि हा आय थिंक हा संध्याकाळचा नाश्ता असावा माझा. थेपला आहे. आय लव्ह थेपला अँड श्रेणू. या सर, थेपला आहे. श्रेणूची स्पेशालिटी असेल ना थेपला, कारण का ती गुजराती आहे. तर मग तिच्या ऑनेस्टली सांगू का की म्हणजे श्रेणू माझ्या आयुष्यात यायच्या आधीपासून मला थेपला खूप आवडतो. हो, माझी आईसुद्धा खूप मस्त बनवते आणि आम्ही जिथे राहतो आता आमचे नेबर आहेत, त्या आंटीसुद्धा खूप अमेझिंग थेपला. म्हणजे थेपला खूप वेगळे येतात, त्यांचं ना एकदम पातळ असा मस्त असतो, तर मला खूप आवडतो तो. आणि मी अ डे कीप्स डॉक्टर अवे. अच्छा, ॲपल आहे. या प्रत्येक डब्यावर क्रिएटिव्ह म्हणजे. या बाकी काय नाही, बाकी असेच स्नॅक्स आहेत, चटरपटर. अजून काय पत्ते आहेत माझे.
हां म्हणजे मी आणि बाबा म्हणजे माधव या शोमध्ये जे आम्ही या रूममध्ये असतो तर आम्हाला मध्ये जेव्हा कधी टाईम मिळतो आम्ही पत्ते खेळतो. कारण मोबाईलवरती आता म्हणजे असं नाही, इथे नेटवर्क पण एवढा प्रॉब्लेम आहे ना की आम्हाला पाहिजे तरी मी खूप जास्त काही गोष्टी बघू शकत नाही. तर वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम प्लेइंग रम्मी. तर रम्मी आम्हाला खूप आवडतं. श्रेनू तर जेवण बनवते, पण तुला काय उत्तम जमतं किंवा तू तिच्यासाठी काय बनवतोस? मी तिला सगळ्यात आधी इम्प्रेस करण्याकरता एक अंड्याची डिश बनवली होती. इट वॉज म्हणजे शाक्षुका ज्याला म्हणतात. तर ते मी सगळ्यात आधी तिच्याकरता बनवलेलं. अदरवाईज तिला माझ्या हातची मॅगी खूप आवडते. सो हां, कारण मी ऑफकोर्स सगळे लोक मॅगी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. तर मला असं कांदा टमाटर सगळं टाकून असं बनवायला मजा येते. सो शी रिली एन्जॉयज दॅट. तू म्हणालास की तू डाएट असं कधी फॉलो नाही केलंस आणि ना खूप मिसकन्सेप्शन असतात की हिरो म्हटलं की डाएट किंवा असं एकदम रिगरस वर्कआउट, त्यानंतर मग किनोआ सॅलड किंवा हे सगळं आलं. पण ते मिसकन्सेप्शन काय दूर करायला आवडेल, कारण की आपलं इंडियन डाएटच इतकं बेस्ट आहे. डाल्स म्हणा किंवा स्प्राउट्स म्हणा. तू काय फॉलो करत आहे? मी खोटं नाही सांगणार. तर मी पर्सनली मी असं प्रमोट करू शकेन कारण मी स्वतः या गोष्टी कधीच केल्या नाहीत आयुष्यात. तर पण मला ॲज हॅव एंटर्ड माय 30s मला गोष्टी कळल्या आहेत की नाही, जंक या गोष्टी थोड्या कमी खायच्या, हेल्दी गोष्टी जास्त खायच्या, भाज्या खायच्या आणि डाळ खायची. मी नॉनव्हेज पण खातो. तर या सगळ्या गोष्टी आय थिंक ना एका चांगल्या क्वांटिटीमध्ये माझं आता नाव आय ईट माय फूड मेनली इन ऑलिव्ह ऑइल, कारण मला असं ॲनिमल बेस्ड थोड्याशा गोष्टी कमी करायला सांगितलेल्या. बट या बाकी काय नाही हो. नाही विगन असं नाही. तर माझं तर जरा दूध पण चेंज झालं आहे. आता मी आय हॅव आल्मंड मिल्क. ह्या म्हणजे कारण मला जर आता ॲज अन ॲनिमल बेस्ड प्रोडक्ट्स जर अशा कमी करायला सांगितलेत. सो दॅट इज वाय आय हॅव टू ते चेंजेस करावे लागत आहेत. पण अदरवाईज तर यार सगळं खायचं असं काही नाही. मला डॉक्टरने पण सांगितले सगळं खा, जे आवडते सगळं खा, फक्त क्वांटिटी सांभाळून खायचं. पण ती एज असते ना आपली कॉलेज किंवा स्कूलमधली, जेव्हा आपण जंक खूप खात असतो मित्रांसोबत, कॅफेज म्हणा, कट्ट्या. ही खातो मी, अजूनही खातो, नाही असं म्हणणं नाही. आधी मी खूप खायचो, म्हणजे मी दिवस रात्र तेच खायचो. बिकॉज बॅचलर लाईफ होती तर खूप झोमॅटो आणि स्विगीवरती डिपेंडंट होतो. तर हां, तिथून मी मेनली पण काय ऑर्डर करणार, जंकच ऑर्डर करणार. आत्ताही करतो पण आता म्हणजे कमी झालं आहे. म्हणजे असं 2 आठवड्यातनं एकदा वगैरे. मी पण पिझ्झा खातो, बर्गर खातो, सगळ्या गोष्टी खातो. जगणार कसं हे नाही खाल्लं तर? यार नाही, खायचं सगळं खायचं, फक्त हां रोज नाही खाऊ शकत या गोष्टी. पण अक्षयचं गो टू फूड काय, म्हणजे कम्फर्ट फूड काय? आपण आहे ना खूप डल मोमेंट असेल किंवा खूप थकलो आणि एक गोष्ट आपण क्रेव करतो बघ, आईच्या हातचं असो किंवा बायकोच्या हातचं असो, काय क्रेव करतोस? अशा खूपशा गोष्टी आहेत. म्हणजे आई असेल तर मला आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. चिकन कलेजी आय लव्ह इट. म्हणजे मी जेव्हा कधी नेरूळला घरी जातो आणि जर वार असेल, म्हणजे बुधवार, शुक्रवार, रविवार, तर म्हणजे न सांगता मला त्या गोष्टी मिळतात. सी फूड मला आवडतं खूप, तर ते सुद्धा मिळतं घरी. इथे तर म्हणजे माय काइंड ऑफ कम्फर्ट फूड आता कसं ना, वेन वी वर्क फॉर 12-13 तास काम करून जेव्हा घरी जातो तेव्हा रात्री असं खूप हेवी खायला नाही जमत. मग असंच कढी चावल, दाल खिचडी, ह्या सगळ्या गोष्टी. आता तरी माझं दही ॲज अ सेट बंद आहे, पण मला दही चावल पण खूप आवडतं. मला नाही तडकावालं म्हणजे कांदा टाकून एकदम, हो मला खूप आवडतं. तू म्हणास की बॅचलर्स लाईफ होती मध्यंतरी, जेव्हा नुकतंच करिअरला स्टार्ट केलं होतं, तेव्हा आपण असतं ना की हे बेसिक आपल्याला जमलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्यासाठी आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. ते बेसिक जेवण काय? तर तो हां, तर कसं आहे की मला पोळी कधीच जमली नाही आयुष्यात. तर भात जमला. तर भात मी बऱ्यापैकी बनवला आणि भातसोबत डाळ बेसिक, आणि खूप ताकद राहिली तर मग भाजी वगैरे कुठली, आणि बेसिक बटाट्याची किंवा फरसबीची, तिंडलीची वगैरे अशा भाज्या. नॉनव्हेजसुद्धा मी बनवलं आहे. ओके, सो नॉनव्हेज चिकन करी बेसिकवाली. हां, बेसिक आईकडनं रेसिपी घेऊन यूट्यूबवरती बघून ज्या बेसिक गोष्टी मला करता आल्या. पण असं खूप लॅविश असं एकट्याने मला कधीच जमलं नाही. बट सेकंड वेव्ह जेव्हा कोविडची हिट झाली होती तेव्हा मी नायगावला राहत होतो.
तर हां, तेव्हा मला ऑप्शन नव्हतं, पण स्वतःच बनवून खायची म्हणजे तेव्हा परिस्थिती. कारण काही आय थिंक जास्त हॉटेल्स रेस्टॉरंट नायगावमध्ये तर तशी कमी आहेत आणि त्यावरून ऑप्शन्स लाईक काहीच नव्हतं त्यावेळेला. तर हां, ते 6 महिने मी बऱ्यापैकी स्वतःला सांभाळलं आहे. एक्सपेरिमेंट त्या दरम्यान बरंच केलं असेल ना. यूट्यूबवर ते डालगोना कॉफीचं जे काय क्रेज होतं, काय फसलंय तुझं आत्तापर्यंत केलेलं? ओ गॉड, मटन करी. ओके, कारण मी एकदा माझ्या घरी एक कुकसुद्धा होता, तर त्याच्यासोबत मी एकदा मटन करी बनवली होती घरी आणि ती अमेझिंग तिखट. म्हणजे माझे मित्र होते आणि दे लव्ड इट आणि मी एवढं इम्प्रेस झालं. मी घरच्यांना पण सांगितलं की अरे आज मटन करी बनवली मी आणि उत्तम झाली आहे. तर हां, जेव्हा कधी तू इथे येशील ना तेव्हा तू मला खायला घाल. ठीक आहे. तर मी नेरूळला गेलो आणि बनवायला सुरुवात केली आणि नंतर असं जाणवलं की यार खूप तिखट झाली आहे. ओके, खूप तिखट झाली, ह्यांना कदाचित तेवढं तिखट नाही आवडणार. तर मी त्यात साखर टाकली. हां, हे कधीही कोणी करू नका. मला असं वाटलं खूप तिखट आहे, तर तिखटला बॅलन्स करण्याकरता साखर इज अ गुड ऑप्शन. तर मटन करीमध्ये ती साखर टाकली आणि त्यानंतर मी काही करून 1 किलो मटन होता. मी 1 पेक्षा जास्त असणार कारण खूप लोक होते. तर सगळ्यांकडे ते खूप गणलं आणि मी जे स्वतःला एवढं म्हणजे खूप तारीफ केली मी स्वतः जेवणाची, तर ते जरा आय फेल फ्लॅट ऑन माय फेस. हां, पण तुला ट्रिक सांगितली का जर मी तिखट झाली किंवा निंबू टाक, हे टाक, मीठ टाक, पाणी वाढव, हे कर. पण हां, त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलं. हां, किती इनोसेंट होतं, पण साखर टाकून ते बॅलन्स करायला हां, म्हणजे आता तसं म्हणण्याकरता असं तेवढंही वाईट नव्हतं. पण हां, म्हणजे मी एक वेळ ते तिखट चाललं असं त्यांना, पण ते गोड मटण जरा वेगळंच झालं. रेणू काय महाराष्ट्रीयन पदार्थ शिकली, कारण का ती खूप एक्सायटेड असते प्रत्येक गोष्टीसाठी. मी तिला गणपतीमध्ये भेटले आणि मला असं वाटलंच नाही की मला पहिल्यांदा भेटते. म्हणजे ती एकदम मिक्स झाली. सगळ्यांसोबत असं असतं, म्हणजे शी रिअली तिला म्हणजे ती असं बोललं ना पीपल आहे ती. तिला खूप आवडतं आणि ती कधी नेरूळला असते की नेरूळला काय आत्ता पण जेव्हा ती इथे आहे ना, सो एव्हरी डे संध्याकाळी दुपारी आमचं बोलणं होतं, अच्छा लंच हो गया अभी डिनर का क्या. आमचं मेजर डिस्कशन याचं की दुपारचं जेवण काय आणि रात्रीचं जेवण काय. मग हे ठीक आहे. मग काय असे एक्झॉटिक डिशेस असतात ना, ओके, ते तिला बनवायला खूप आवडतात. म्हणजे परवाच हां, सो इट्स नॉट जस्ट पास्ता. ओके, मग ते सॉस. ओके, मग ते कुठल्यामध्ये 2 प्रकारचे सॉस बनणार. ठीक आहे, मग एक सॉस पास्तामध्ये जाणार आणि मग जो एक सॉस असणार तो यू कॅन ईट इट विथ राईस. ओके, मग तर नेक्स्ट डे माझ्या टिफिनमध्ये पण मग तेच येतं. तर या तर तिला त्या सगळ्या गोष्टी करायला मजा येते. ट्राय केलं त्यांनी गणपतीमध्ये? नाही, ह्या वर्षी नाही जमलंय, पण नेक्स्ट इयर आय थिंक ती बोलली ना तुम्हाला किती बनवणार आहे. हां, तर नेक्स्ट इयर आय विल मेक शुअर तिला 2 दिवस आधीच पाठवतो मी. फेवरेट फूड काय तुझं? म्हणजे ते खाल्ल्यावर ना लहानपणीची खूप आठवण येते आईच्या हातचं, जे खूप घरात बनतं. पुरणपोळी. खूपदा नाही बनत. ओके, ते खूपदा नाही बनत. ते मला अजूनही लक्षात आहे होळीत. येस, होळीच्या वेळेला. आणि कसं आहे ना की आता संध्याकाळचा नैवेद्य असतो तो आपला एक दिवस आधी रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी नैवेद्य ठेवायचा असतो. पण आता कसं आहे ती दुपारपासून ती सुरू होते तयारी. ओके, मग तो वास यायला सुरू होतो. ओके, तो सुगंध आला की मग इट इज व्हेरी टेम्पटिंग. तर मग मी फक्त माझ्यापुरतं मग ते काढून मग ते गरमागरम वरती असं तूप टाकून आणि मग दूध सोबत, म्हणजे मी त्या दिवशी आणि मग नेक्स्ट दिवशी खातो आणि त्यानंतर मी वर्षभर नाही खायला मिळत. म्हणजे असं ऑफकोर्स कधी कधी बनतं, नाही बनत असं नाही, कारण मला आवडतं म्हणून आई बनवते सुद्धा. बट लहानपणापासून ते काय की होळी म्हटलं की ती पुरणपोळी, कारण ती तेव्हाच मिळते असं मला वाटतं की मग त्याच्याकरता ते अँटिसिपेशन असतं की कधी ते संध्याकाळ होते, नैवेद्य होतं आणि खायला मिळतं. ते एक मला असं वाटतं कला आहे पुरणपोळी बनवणं सुद्धा. का मी खूप ठिकाणची पुरणपोळी खाल्ली. मला खूप लोकांनी सांगितलं अरे इधर का ट्राय कर, उधर का ट्राय कर, वर्ल्ड फेमस आहे. पण नाही, जे मला जी आवडते, जी माझी मम्मी बनवते ती तशी मला कधीच कुठेच म्हणजे मला आवडत नाही. ह्या घरचं इज बेस्ट. पण आता ना तुझा एक लाईफ मंत्रा किंवा डाएटशी रिलेटेड किंवा ओव्हरऑल फूड अँड हेल्थ, काय एक मंत्रा शेअर करशील जो प्रेक्षकांना तू सांगू इच्छितस? मला पर्सनली असंच वाटतं की यू शुड मन मारून काहीच नाही करायचं. तर मन मारून असं हे नाही खायचं, ते नाही खायचं, त्यापेक्षा ना जे काही आवडतं ते आनंदाने खुशीने खायचं. यू शुड स्टे हॅपी. कारण माझ्याकरता फूड इज हॅपीनेस. मला खरंच म्हणजे मी ना
म्हणजे मी असं उत्साहाने आय लुक फॉरवर्ड टू की मी काय खाणार आहे. मी कुठे बाहेर पण जाणार तर हे कोणालाही विचारा, मी जर कुठल्याही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेलो तर माझा 10-15 मिनटं त्या मेन्यूवरचा अभ्यास असतो. मला एक एक गोष्ट बघायला, मी भले काहीच मागवणार नाही त्यापैकी, पण मला ते खूप आवड आहे याची. तर खायचं, सगळं खायचं म्हणजे, पण हे यू शुड जस्ट ईट, विल स्टे हॅपी, ईट वॉट मेक्स यू हॅपी इज वॉट आय फील. आणि तू हिंदी मालिकाही केल्यास, त्याच्यामध्ये त्या सेटवर कसं असायचा लंच टाईम, म्हणजे फन? तर पहिला माझा राजश्री प्रोडक्शनचाच शो होता, विच वॉज अ प्युअर व्हेज सेट. येस, तर असं नॉनव्हेज मिळणं शक्य नव्हतं, तर असं कधी लपून छपून कोपऱ्यात मी कधी खाल्लं तर. बट द फूड वॉज अमेझिंग. आणि तिथे खूप ना, सगळ्या शोजमध्ये लंच टाईम हा खूप वेगळ्या प्रकारचा असतो. ओके, काही लोकांना आपल्या प्रिव्हसीमध्ये जेवायला आवडतं, काही लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेवायला आवडतं, आणि तेव्हा ना जास्त मजा येते. आय रिमेंबर माझा एक शो मी शूट करायचो हिंदीचा, तेव्हा तिथे ना एवढे म्हणजे आमचे DOP असू दे, डिरेक्टर असू दे, स्पॉटची एंटायर टीम असू दे, ते एवढे एक्साइट होते जेवणाबद्दल, माझ्यासारखे शौकीन होते. तर ब्रेक व्हायच्या 2 तास आधी ना तिकडे एक शेगडी लागायची. ओके, आणि तिथे मग जेवण बनायचं. ओके, सो कधी चिकन करी, कधी बिर्याणी, सगळं लाईक सगळे कॉन्ट्रीब्युशन काढून, ओके आज मेरे तरफ से, आज मेरे तरफ से कॉन्ट्रीब्युशन काढून मग ते जेवण तिथेच बनायचं आणि मग तिथेच दुपारी जेवायचं. रोज आऊंगी. एक्झॅक्टली यार, इट वॉज सो मच फन. म्हणजे आय मिस दोज डेज. बट इथेही मजा आहे, कारण सगळे वेगवेगळ्या आपल्या घरून काही ना काहीतरी घेऊन येतात. ओके, मला बाबांचा डबा खूप आवडतो. त्यांची बायको अमेझिंग सुगरण आहे, ती खूप म्हणजे नॉनव्हेज आणि सी फूड तर एक नंबर बनवते. अक्षाला येतो का जेवण बनवता वगैरे? ती आणते का? ती बनवते, हो ती आणते पण कधी कधी. बट एक काळ होता जेव्हा ती नॉनव्हेज खायची, पण आता ती नाही खात. तोच नाव शी द प्युअर व्हेजिटेरियन, म्हणून मला जास्त जमत नाही ती अशी. नाही जोक्स अपार्ट, बट व्हेजसुद्धा ती छान बनवते. आणि या आम्ही पण कधी कधी वी डू सेट टुगेदर, वी डू शेअर टिफिन्स. सो या, लंच टाईम झाला आहे आता, ऑलमोस्ट संपत आला आहे. कसा वाटला लंच? आणि मेन हे नोट्स आहेत ना, मला खूप क्यूट वाटलं आणि हे खूप क्रिएटिव्ह आहे. आता तू लंच एन्जॉय कर, सेटवरचा जो आता नंतर पर तुझं सीन्स लागणार आहेत. सो थँक्यू सो मच वेळात वेळ काढून हे सगळं आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल, आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. काही स्पेशल नोट सांगायचे? नाही यार, जस्ट हॅव फन. ओके, खाओ पिओ खुश रहो, ऐश करो. थँक्यू.